पुणे महानगरपालिकेच्या शिंदे विद्यानिकेतन शाळेला राज्यात प्रथम क्रमांक व 21 लाखाचे बक्षीस सर्व स्तरावरून होतोय कौतुकाचा वर्षाव। मुख्यमंत्री स्वच्छ शाळा सुंदर शाळा अभियानात महानगरपालिकेच्या विद्यानिकेतन शाळा क्रमांक 21 योग शिंदे शाळेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आणि शाळेचे नाव राज्य पातळीवर पोहोचले। तसेच सर्वांचीच मान कौतुकाने उंचावली। शाळा सुरू झाल्यापासूनच शालेय व्यवस्थापन, येथील सोयीसुविधा, भव्य खेळाचे मैदान, पुरस्काराला शोभेल अशी शाळा, विद्यार्थ्यांना आवश्यक सोयीसुविधा, शाळेचे सुशोभीकरण, शैक्षणिक तसेच क्रीडा प्रकार व विविध स्तरावरील खेळामध्ये देश पातळीवरील स्पर्धांमध्ये यश, याला शिक्षकांची मेहनत व स्थानिक पातळीवर सर्वांची झालेली मदत यामुळे शाळेचे नाव मोठे झाले व नावारूपाला आले आहे। याबद्दल शाळा व्यवस्थापनाला याचा गौरव आहेच, त्याचबरोबर सर्वच स्तरावरून कौतुकाचा वर्षाव देखील होत आहे। हीच सर्व व्यवस्थापन व शाळा पाहण्यासाठी अनेक शाळेंचे प्रतिनिधी या ठिकाणी आवर्जून भेट देत आहेत। याबद्दल मुख्याध्यापिका सुजाता कदम, शिक्षक अंकुश माने व सहकारी, त्याचबरोबर पालक समिती प्रतिनिधी यांनी या मिळालेल्या भरघोस यशात सहभागी व पाठिंबा देणाऱ्या सर्वांचेच आभार मानले। तसेच यापुढे देखील साथ मिळाल्यास पुढे येणारी आव्हाने तसेच येणाऱ्या स्पर्धेमध्ये घवघवीत यश मिळवण्यात फायदा होईल असेही त्यांनी आशा व्यक्त केली। सौ सुजाता मनोज कदम, मुख्याध्यापिका डॉक्टर योग शिंदे विद्यानिकेतन 19 कात्रज विभाग। पुणे महानगरपालिका मनपा यांनी जे अभियान राबवले, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, या अभियानात भाग घेताना पहिल्यांदा खूप त्रास वाटला अगोदर, कारण एवढ्या मोठ्या आपण जर अभियानात उतरत असेल, पण इतका आधार आला, कारण ह्या अभियानातल्या ज्या गोष्टी आम्ही वाचल्या सर, त्यावेळी आम्हाला त्या अगोदर आमच्या सगळ्या गोष्टी तयार होता आमच्याकडे। त्यामुळं सगळ्या आमच्या स्टाफनी, पालक वर्ग, विद्यार्थी, आमचं पूर्ण ऑफिस, आजूबाजूचे सगळे पदाधिकारी, ह्या सगळ्यांनी आमच्या ज्यावेळी पूर्ण आमचा केलेल्या कामाचा आढावा घेतला, त्यावेळी आपल्या जवळ यश आलेलं आहे आणि ते यश आपल्याला मिळू शकेल, कारण ह्या अभियानात ज्या राबवलेल्या गोष्टी होत्या त्या आमच्याकडे अगोदरच कित्येक वर्ष तयार होत्या आमच्याकडे। त्यामुळे आम्ही त्यात आणखी थोडी भर घालून त्या अभियानासाठी अजून तयारी केली आणि त्या अभियानाच्या मानकरापर्यंत आम्ही ते जाऊन पोचलो। यासाठी आमचा शिक्षक अहोरात्र कोणत्याही घड्याळाच्या काट्याचा विचार न करता, वेळेचा विचार न करता अहोरात्र सांगेल त्या प्रमाणात, सांगेल त्या वेळेत काम करत होता। आणि हे सगळं करत असताना प्रत्येकाला अडीअडचणी येत होत्या, पण त्या अडीअडचणी मागे सारत होते। त्यानंतर आमचं ऑफिस आमच्या पाठीशी खंबीर उभं होते, सगळा पालक वर्ग होता, सेवक वर्ग होता, विद्यार्थी होते आणि या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्यांनी केलेल्या मदतीमुळे हे सर्व शक्य झालेलं आहे आणि त्यामुळे हे आज प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आमच्या शाळेला मिळालेले आहे। धन्यवाद। मी अंकुश माने, उपशिक्षक शिक्षण विभाग, पुणे महानगरपालिका, डॉक्टर योग शिंदे विद्यानिकेतन क्रमांक 19। नुकताच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली राज्यस्तरीय माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये आमच्या शाळेला प्रथम क्रमांक मिळाला, ही खरोखरच अभिमानास्पद गोष्ट आहे। शिक्षण विभाग पुणे महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी टाकलेला विश्वास तो सार्थ ठरवत निश्चितपणे आमच्या शाळेने, आमच्या शाळेतील सर्व शिक्षकवृंद, सेवक वर्ग, पालक वर्ग, SMCचे मेंबर, विद्यार्थी मित्र या सर्वांनी जीव तोडून मेहनत केल्यामुळे निश्चितपणे संपूर्ण राज्यात आपल्या शाळेचा पहिला नंबर आला आहे। ही आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे। शिष्यवृत्ती परीक्षेची जादाची तासाची तयारी करत असतानाच, अगदी रविवारचे तास दररोज शालेय वेळेव्यतिरिक्त 2 तास जादा शिकवत असतानाच इको फ्रेंडली स्कूलच्या अंतर्गत आम्ही विद्यार्थी कसा पर्यावरणपूरक घडेल या दृष्टीने प्रयत्न केला आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शारीरिक विकास झाला पाहिजे, मानसिक विकास झाला पाहिजे, सामाजिक विकास झाला पाहिजे, या दृष्टीने वर्षभर आमचं जे नियोजन असतं त्या पद्धतीने जे आम्ही कार्यवाही करत होतो त्याचंच हे फलित आहे की केवळ स्पर्धा म्हणून 2 महिन्याची तयारी नाही तर संपूर्ण वर्षभर जे आमच्या शाळेमध्ये आम्ही व्यवस्थित नियोजन करून त्या पद्धतीने राबवत असतो त्याचंच हे खूप मोठं फलित आहे। आणि या सर्व विजयाचे शिल्पकार जे आमचे प्रशासनाचे अधिकारी असतील, माननीय असतील,
त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रातील वेगवेगळ्या क्षेत्रातील जे लोक आहेत की जे आम्हाला मदत करतात ते असतील, आणि खऱ्या अर्थाने या शाळेचा आधारस्तंभ म्हणजे आमचे शिक्षक असतील, या सर्वांच्या उत्कृष्ट कष्टामुळे आणि मुख्याध्यापकांच्या नियोजनामुळे आज हे खूप मोठं यश मिळत आहे. आणि ही खरोखरच पुणे महानगरपालिका शिक्षण विभागासाठी अतिशय अभिमानास्पद आहे स्पद गोष्ट आहे की आज विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करत असताना जिल्हा क्रीडा स्पर्धेमध्ये विद्यार्थी जिल्हास्तर, विभागस्तर, राज्यस्तरापर्यंत आमचे विद्यार्थी चमकत आहेत. कला क्रीडा स्पर्धामध्ये जिल्हा, राज्य स्तरापर्यंत आमचे विद्यार्थी मजल मारत आहेत. त्याच अंतर्गत स्काउट गाईड अंतर्गत जे वेगवेगळे शिबिरे होत असतात, जे वेगवेगळे उपक्रम होत असतात, त्यामध्ये सुद्धा विद्यार्थी भरघोस प्रतिसाद देत आहेत. पुणे शहरातल्या ज्या खाजगी संस्थांच्या ज्या काही वेगळ्या स्पर्धा असतात, शासनाच्या ज्या स्पर्धा असतात, त्या अंतर्गत जिथे जिथे संधी मिळेल त्या ठिकाणी विद्यार्थी आमचे उतरतात आणि यश मिळवतात. केवळ या 2 महिन्यातली ही स्पर्धा आहे म्हणून ही शाळेची तयारी नाही, तर अगदी जूनपासून ते एप्रिलपर्यंत जे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवत आहे आणि त्याचंच प्रतीक म्हणजे आज या ठिकाणी जे ऑफिसमध्ये जी सन्मान चिन्ह दिसत आहेत किंवा शील्ड दिसत आहेत किंवा या ठिकाणी गुणवत्ता यादीतील विद्यार्थी दिसत आहेत, क्रीडा स्पर्धेतील विद्यार्थ्यांनी जे प्रावीण्य मिळवले ते दिसत आहेत. या सर्वांचं सार एकच आहे की विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय प्रशासनाने केलेले नियोजन आणि शिक्षकांनी घेतलेले कष्ट, त्यामुळेच हा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत आहे. आणि त्या सर्वांची पावती म्हणजे या ठिकाणी ऑफिसमध्ये भरगच्च जी सन्मानपत्रकं आपल्याला दिसत आहेत ही सगळ्यात महत्त्वाची आहेत. म्हणून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास करत असताना, सामाजिक विकास होत असताना, क्रीडाविषयक विकास होत असताना त्यांचा शारीरिक विकास आणि बाकीच्या सगळ्याच गोष्टींचा विचार करून जे या ठिकाणी काम होतं आहे त्याचीच खरी अर्थाने पावती म्हणजेच आज संपूर्ण राज्यामध्ये महानगरपालिका अ व ब गटामध्ये आपल्या शाळेने राज्यात पहिला क्रमांक मिळवून 21 लाखाचे मानकरी ठरण्याचा मान मिळालेला आहे. धन्यवाद. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करत असताना शाळेला गेल्याच वर्षी आमच्या शाळेला ISO मानांकन मिळालेलं आहे. ISO मानांकनाअंतर्गत शाळेचं सगळं रेकॉर्ड अद्ययावत ठेवणं, त्याचबरोबर सगळं नियोजन, त्याची अंमलबजावणी या सगळ्या गोष्टींवरती कटाक्षाने लक्ष ठेवलं जातं. त्या पद्धतीनं नियोजन करून त्या पद्धतीनं इम्प्लिमेंट करण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला जातो. आणि हे सगळं करत असताना जादा वेळ शिक्षक थांबून घड्याळाच्या काट्याचा न विचार करता फक्त विद्यार्थी केंद्रबिंदू आणून जे आमचे शिक्षक कष्ट घेत आहेत त्याचंच खऱ्या अर्थाने एक फलित आहे. म्हणजे आज शिक्षकांचे जे कष्ट आहेत, मुख्याध्यापकांचे, आमच्या विद्यानिकेतन शाळेचा मानबिंदू म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षा. केवळ 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेचा लाभ दिला जातो असं नाही, तर त्याच्यातून इयत्ता 4थी असेल, इयत्ता 6वी असेल, 7वी असेल, या विद्यार्थ्यांना सुद्धा मंथन राज्यस्तरीय परिज्ञानशोध परीक्षा असेल किंवा त्याचबरोबर भाषा ऑलिम्पियाडसारखी परीक्षा असेल, NMS सारखी परीक्षा असेल, अशा वेगवेगळ्या परीक्षांना बसून विद्यार्थ्यांची चांगल्या प्रकारे स्पर्धा परीक्षेची तयारी करून त्यांचा शालेय जीवनातच स्पर्धा परीक्षेचा पाया भक्कम करण्याचं काम आमच्या या विद्यानिकेतन शाळेत होत असतं. म्हणून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास असताना जसं शिष्यवृत्तीला महत्त्व आहे त्याच पद्धतीने आम्ही क्रीडा स्पर्धांनाही महत्त्व देत आहेत. अगदी आपल्या शाळेचे विद्यार्थी राज्यस्तर, राष्ट्रीय स्तर, विभागस्तर, जिल्हास्तर अशा शासनाच्या स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पारितोषिक मिळवून शाळेचं नाव, शिक्षण विभाग पुणे महानगरपालिकेचं नाव खूप मोठ्या प्रमाणात मोठं करत आहेत. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. नमस्कार, मी वैशाली विजय बरगुडे. मी शाळा व्यवस्थापन समितीमध्ये सदस्य आहे. आत्ताच आपण पाहिलं विद्यानिकेतन 19 कात्रजमध्ये आपली मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या शाळेमध्ये राज्यात प्रथम क्रमांक आलेला आहे. या शाळेचं इतकं कौतुक वाटतं की सर्व स्टाफ, शाळा, सेवक वर्ग, विद्यार्थी यांच्या सगळ्यांच्या मदतीने आज शाळेला हे विजयपद मिळालेलं आहे. वारंवार शिक्षकांचं मार्गदर्शन, पालकांची उत्सुकता, शिक्षणाबद्दल मुलांचे महत्त्व या सगळ्याचा सत्कार करण्यासाठी आम्ही अशा प्रकारच्या ट्रॉफी देऊन सर्व शिक्षकांना, सेवक वर्गाला आम्ही कौतुक म्हणून एक पालकांच्या तर्फे बक्षीस दिलेलं आहे. शाळेचं खूप खूप कौतुक की शाळेला आज राज्यामध्ये प्रथम क्रमांक आला याच्याबद्दल. शाळा खूप मेहनती आहे, सर्व स्टाफ खूप मेहनती आहे. शाळेसाठी पालकवर्ग नेहमीच उत्सुक असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज या शाळेमध्ये घेतल्या जातात. याचंच सगळं क्रेडिट म्हणून या शाळेचा आज पहिला नंबर आलेला आहे.